नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं माझं वर्षा ऑफिशियल या चॅनलमध्ये. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, मी शॉर्ट्स काढते. तुम्ही शॉर्ट्स बघता, तुम्ही खूप छान प्रतिसाद देता. तर ते शॉर्टच्या व्यतिरिक्तही माझ्या अंगात एक अशी कला आहे. मी एक टेलर आहे. टेलर असून मी आरीवर्क बनवते आणि व्हिडिओमधील प्रत्येक ब्लाऊज वगैरे मी स्टिच केलेले आहेत. माझे ब्लाऊज, माझे ड्रेसिंग सगळं मी घरी शिवत असते. तर मी आज तुम्हाला दाखवत आहे आरीवर्क मी घरी बनवलेले आहे. माझ्या ब्लाऊजला कस्टमरचे पण घेत असते मी, पण कस्टमरचं नाही दाखवू शकत, त्याच्यामुळं मी माझेच दाखवते. तर आज आपण बघूया आरीवर्क करते वेळेस कसं होतं आहे, काय होतं आहे आणि कोण्या प्रकारे कसं आलं आहे आरीवर्कचं ब्लाऊज, हे मात्र तुम्ही नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. एवढी अपेक्षा तुमच्याकडून ठेवते. तर चला आता दाखवते मी तुम्हाला साडीवरची स्टिच कशा प्रकारे करायची आणि आरीवर्क कसं करायचं. तर चला मंडळी, आज बघणार आहोत आपण आरीवर्क. मी आरीवर्क केलेलं, कसं बनवलं हे दाखवणार आहे मी आज तुम्हाला. तर सर्वप्रथम आपण घेऊया साडी. मी एक साडी आणली होती आणि त्याच साडीवर मला आरीवर्क करायचं आहे. तर आधी आपण बघूया ही साडी कशी आहे. तर मी बॉक्स ओपन करते. बघा, सांगा कशी आहे साडी. स्काय कलरची साडी आहे, म्हणजे आकाशी कलरची साडी आहे आणि रेड कलरचं ब्लाऊज, म्हणजे लाल कलरचं ब्लाऊज आहे. किती सुंदर आहे. काठ पण रेड कलरचंच आहे त्याचा. बघा, छान अशी साडी आहे. कारण काठापदराच्या साडीवर आरीवर्क खूप सुंदर दिसतो आणि ते जास्त दिवस यूज करण्यात येते ना आपल्याला, म्हणजे वापरण्यात येते साडी काठापदराची. आपण एरवी नाही, पण लग्न कार्यामध्ये किंवा कुठे एक फंक्शन, काहीतरी कार्यक्रम असेल तर आपण घालून जाऊ शकतो त्याच्यामुळं. आणि मी बसली ब्लाऊज वगैरे कट करून विचार करत बसली की कोणत्या प्रकारचं डिझाईन काढायचं, कसं काढायचं. कारण कस्टमरचं ब्लाऊज आपण घेतो त्यावेळेस सोपं जातं, पण स्वतःचं ब्लाऊजवर डिझाईन काढते वेळेस खूप विचार करावे लागते, माहिती आहे का. कसं करायचं, कोणतं करायचं, आपल्याकडे आहे का नाही, यातच अख्खा दिवस जाते विचार करण्यामध्येच. आणि मग आता मी ठरवलं, एक डिझाईन घेतली, सिलेक्ट केली मोबाईलमध्ये आणि आज करायचं आता आरीवर्क. तर घेऊया आपण आरीवर्कसाठी लागणारं साहित्य. तर आरीवर्क करण्यासाठी आपल्याला हा स्टँड हवा असतो. हा स्टँड आणि हे रिंग, गोल रिंग. ह्यात 2-3 नमुने आहेत, छोटे लहान, ज्या प्रकारचं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं. तर माझ्याकडे मोठा रिंग आहे, कारण पूर्ण ब्लाऊज आतमध्ये बसावं लागतं ना. कस्टमर्सची साईज कोणत्या प्रकारची येईल सांगता येत नाही आपल्याला, त्याच्यासाठी. आणि मी असं आखून घेऊन आरीवर्क तयार केला आहे. कारण पूर्ण आरीवर्क मी कसं बनवलं ही तर नाही दाखवू शकत ना, कारण तो व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि जर सर्वांची इच्छा असेल तर ते पण दाखवेन. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही एखादे डिझाईन पूर्ण दाखवा म्हणून, मी पूर्ण डिझाईन घेईन त्यामध्ये पण. तर मी हे आखलं आहे गळ्याचं, म्हणजे पाठीचा भाग. आपला पाठीचा भाग जो आहे तो आहे हा. आणि त्यामध्ये जे गोल पॅचेस आहेत ते आहेत लटकन. कारण ब्लाऊजला दोरी लावून लटकन लावायला एक पद्धत आहे आपल्याकडे छान दिसण्यासाठी. आणि बाहेर जर हे लटकन घ्यायला गेले तर खूप महाग भेटतात आरीवर्कचे. त्यासाठी मी स्वतःच बनवलेले आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता लटकन, ब्लाऊजचा गळा, आरीवर्क कसं आलेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं. कारण मला तर खूप छान वाटलं. आणि पूर्ण ब्लाऊजचा पण एक व्हिडिओ करून टाकणार आहे मी, ते पण पहा नंतर. आता हे साधारणतः छोटासा व्हिडिओ आहे, कारण तितका टाईम नव्हता माझ्याकडे. जितका बनला तितका मी व्हिडिओ बनवला आहे. कारण ही सुई खूप कार असते आणि दोन्ही पण हात चालू असते. एक खालच्या साईडला हात असतो, एक वरच्या साईडला सुई ओढण्यासाठी. आणि हा धागा पण इतका मजबूत असतो ना, त्याला ओढलं हाताने तर हात कापतात, बोटं पूर्ण कापून जातात. 1-2 वेळेस माझ्यासोबत पण हा प्रकार घडला आहे. त्याच्यामुळे खूप सावकाश आणि खूप सांभाळून करावं लागतं आरीवर्क.
लोकांना फक्त याची मागची किंमत दिसते, पण याला किती मेहनत आहे हे करणाऱ्यांनाच समजतं. तर बघा आपलं पूर्ण गळा तयार आहे ब्लाऊजचा. कसा दिसतोय सांगा. 2 पॅचेस, खाली 1 पॅचेस आहे, वरी 2 लटकनचे पॅचेस आहेत. बघा पॅचवर्क म्हणून पण काही जण करतात त्यांना. तर आता आपण हे झाला गळा. आपण बघूया आता बाहीवरची डिझाईन. ही बघा बाहीवरची डिझाईन. ही लॉंग नाही, शॉर्ट आहे, कारण मला लॉंग सलून नाहीत आवडत, मला शॉर्टच आवडते. कस्टमरचे जर लॉंग असेल तर मी घेते कस्टमरचे, त्यांना ज्या साईजचं पाहिजे त्या साईजनुसार. आणि ह्याच्यानंतर मी यांना क्रिस्टल पण जोडणार आहे. क्रिस्टल म्हणजे एक मणी असतो त्या प्रकारचा. ब्लाऊजला खूप छान दिसते त्याची फिनिशिंग वगैरे. आता ही पूर्ण शिवल्याच्या नंतर मी एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला, ते पण बघा आणि मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये माझं आरीवर्क कसं आलेलं आहे ब्लाऊजवरचं, आणि कसं छान वाटतं का नाही हे पण सांगा. ओके, काळजी असावी. बाय बाय.